नमस्कार मित्रांनो. आजकाल अनेक लोक एका सामान्य पण त्रासदायक समस्येमुळे हैराण झालेली दिसतात आणि ती समस्या म्हणजे पोटामध्ये सतत गॅस होणे. काही लोकांना जेवल्यानंतर लगेच पोट फुगल्यासारखे वाटते. काहींना सतत ढेकर येतात, तर काहींना पोटात गुडगुड आवाज होतो. अनेकांना छातीत जळजळ, पोटदुखी किंवा अपचनाचा त्रासही जाणवतो. सुरुवातीला ही समस्या साधी वाटते, पण जर रोजच गॅस होत असेल तर कामात लक्ष लागत नाही. मन चिडचिडे होते आणि संपूर्ण दिवस अस्वस्थतेत जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ पचन सुधारण्यास आणि गॅसची समस्या कमी करण्यास मदत करू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही पदार्थाविषयी आणि सवयीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यातील काही पदार्थ आहेत. नंबर 1, जिरे. पचनाचे नैसर्गिक मित्र. मित्रांनो, आपल्या भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले जिरे हे पचनासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. जिऱ्यामध्ये असे काही नैसर्गिक घटक असतात जे अन्नाचे पचन होण्यास मदत करतात. जेवल्यानंतर पोट जड वाटत असेल किंवा गॅस होत असेल तर जिरे उपयोगी ठरू शकते. भाजलेले जिरे चावून खाणे किंवा जिऱ्याचे पाणी पिणे ही अनेक घरामधील जुनी पद्धत आहे. जिरे पचन संस्थेला चालना देण्यास मदत करते आणि पोट हलके वाटण्यास सहाय्य करते. नंबर 2, ओवा. गॅससाठी लोकप्रिय घरगुती उपाय. ओव्याचा वापर अनेक वर्षापासून पोटाच्या समस्येसाठी केला जात आहे. जेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही तेव्हा गॅस तयार होऊ शकतो. अशा वेळी ओवा खाल्ल्याने पोटातील अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळू शकते. अनेक लोक जेवल्यानंतर थोडा ओवा आणि काळे मीठ घेतात. त्यामुळे पोटातील फुगलेपणा कमी झाल्याचा अनुभव काही लोक सांगतात. नंबर 3, आले. पचन सुधारण्यास मदत करणारा पदार्थ. आले केवळ चहाची चव वाढवत नाही तर पचनासाठीही उपयुक्त मानले जाते. जेवणानंतर पोट फुगणे, मळमळ होणे किंवा जडपणा जाणवत असेल तर आल्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो. आल्याचा चहा किंवा आल्याचा छोटा तुकडा यामुळे अनेकांना आराम मिळतो. नंबर 4, ताक. पोटासाठी अमृतासारखे. आपल्या पारंपरिक आहारात ताकाला विशेष स्थान आहे. ताकामध्ये उपयुक्त जीवाणू असतात जे आतड्यामध्ये आरोग्य सुधारण्यास मदत करतात. जेवल्यानंतर ताक घेतल्यास पोट हलके वाटू शकते. विशेषतः उन्हाळ्यात ताक शरीराला थंडावा देण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. नंबर 5, पपई. अपचनावर उपयुक्त फळ. पपई हे पचनासाठी चांगले फळ मानले जाते. यामध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते जे अन्नाचे विघटन करण्यास मदत करते. त्यामुळे पचन प्रक्रिया अधिक सुरळीत होऊ शकते. ज्यांना वारंवार अपचन किंवा गॅसचा त्रास होतो त्यांनी मर्यादित प्रमाणात पपईचा आहारात समावेश करण्याचा विचार करू शकतात. नंबर 6, केळी. पोटाला आराम देणारे फळ. केळी सहज उपलब्ध आणि पौष्टिक फळ आहे. केळी खाल्ल्याने पोट शांत राहण्यास मदत होऊ शकते. अनेकांना पोटातील जळजळ किंवा अस्वस्थता कमी झाल्याचे जाणवते. यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करू शकते. नंबर 7, बडीशेप. जेवणानंतर खाण्याची चांगली सवय. अनेक हॉटेल्समध्ये जेवणानंतर बडीशेप दिली जाते. त्यामागे कारण आहे. बडीशेप चघळल्याने पचन सुधारण्यास मदत मिळू शकते. तसेच तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठीही ती उपयुक्त मानली जाते. जेवणानंतर थोडी बडीशेप खाण्याची सवय फायदेशीर ठरू शकते. नंबर 8, दही. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी. दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात. हे चांगले जीवाणू पचन संस्थेचे संतुलन राखण्यास मदत करतात. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळू शकते. दररोज मर्यादित प्रमाणात दही खाल्ल्यास पचन सुधारू शकते. नंबर 9, काकडी. शरीर हायड्रेट ठेवणारी. काकडीमध्ये भरपूर पाणी असते. ती शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो. काकडी खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि ताजेतवाने वाटू शकते. नंबर 10, कोमट पाणी. दिवसाची चांगली सुरुवात. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय अनेक तज्ज्ञ सुचवतात. कोमट पाणी पचन संस्थेला सक्रिय करण्यास मदत करू शकते. तसेच काही लोकांना त्वचा साफ होण्यासही मदत होते. नंबर 11, भरपूर पाणी प्या. पचन व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची गरज असते. कमी पाणी प्यायल्यामुळे पचन मंदावू शकते. त्यामुळे दिवसातून पुरेसे पाणी पिण्याचा प्रयत्न करा. 12, हळूहळू आणि चावून खा. अनेक लोक घाईघाईने जेवतात. जेवताना जास्त हवा पोटात गेल्यामुळे गॅस तयार होऊ शकतो. म्हणून प्रत्येक घास व्यवस्थित चावून खा. यामुळे पचन सोपे होते आणि पोटावरील ताण कमी होतो.
नंबर 13, नियमित चालणे आणि व्यायाम. जेवण झाल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी 10 ते 15 मिनिटे चालणे फायदेशीर ठरू शकते. हलका व्यायाम केल्याने पचन सुधारण्यास मदत मिळू शकते. नंबर 14, तणाव कमी करा. अनेकांना हे माहीत नसते की तणावाचाही पचनावर परिणाम होतो. जास्त तणाव, चिंता किंवा अपुरी झोप यामुळे पचन बिघडू शकते आणि गॅसची समस्या वाढू शकते. 15, कोणत्या गोष्टी टाळाल? तर कोल्ड ड्रिंक, सोडा पेय, जंक फूड, खूप तिखट पदार्थ, तळलेले पदार्थ, धूम्रपान, मद्यपान, खूप वेळ उपाशी राहणे या सवयी पचनावर नकारात्मक परिणाम करू शकतात. यासाठी घरगुती उपाय: एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा भाजलेली जिरे पावडर आणि चिमूटभर काळे मीठ मिसळा. हे मिश्रण हळूहळू प्या. अनेक लोक हा उपाय वापरतात आणि त्यांना आराम मिळाल्याचे सांगतात. मित्रांनो, पोटातील गॅस ही केवळ एक छोटी समस्या नाही. सतत गॅस होणे हे तुमच्या पचनसंस्थेच्या आरोग्याबद्दल काहीतरी संकेत देत असू शकते. म्हणून फक्त तात्पुरता आराम मिळवण्यापेक्षा आपल्या आहारात योग्य बदल करा. भरपूर पाणी प्या, नियमित व्यायाम करा आणि पचनाला मदत करणारे पदार्थ खा. लक्षात ठेवा, निरोगी पचन म्हणजे निरोगी शरीर आणि निरोगी शरीर म्हणजेच आनंदी आयुष्य. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. निरोगी रहा, आनंदी रहा.